मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ती दिवसेंदिवस रंगतदार होताना पाहायला मिळते। परंतु या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वॉर्ड क्रमांक 173 प्रामुख्याने चर्चेमध्ये राहिलेला होता। वॉर्ड क्रमांक 173 सर्वसाधारण महिला आरक्षित झाला, परंतु या सगळ्या वॉर्डमध्ये खरं तर संपूर्ण मैत्रीपूर्ण लढत जी आहे ती भाजप विरुद्ध शिवसेना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। कारण की दत्ता केळुस्कर यांच्या पत्नी शिल्पा केळुस्कर यांच्याकडनं उमेदवारी अर्ज भरण्यात आला आणि गेल्या 2-4 दिवसांपासून दत्ता केळुस्कर आणि शिल्पा केळुस्कर या देखील नॉट रिचेबल होत्या। परंतु आता प्रचाराला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे आणि सायन प्रतीक्षानगर या वॉर्ड क्रमांक 173 मध्ये सध्या दत्ता केळुस्कर शिल्पा केळुस्कर स्वतःचा प्रचार करताना पाहायला मिळतात। मॉर्निंग वॉकवरती आलेल्या लोकांची गाठीभेटी घेतात। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, कारण की गेल्या एक 5-7 दिवसांपासून जो काही प्रकार त्यांच्यासोबत घडलेला आहे त्या सगळ्या संदर्भात ते बातचीत करतील। दत्ता केळुस्कर जी, गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही नॉट रिचेबल होता, तुम्ही एबी फॉर्म चोरला गेला भाजपचा, अशा पद्धतीने तुमच्यावरती आरोप लावण्यात आले, गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला होता तुमच्यावरती। काय नक्की या गुन्ह्याच्या संदर्भातली स्पष्टता आहे? ह्या सर्व या ठिकाणी अफवा होत्या आणि माझं एवढंच म्हणणं असेल की कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका। विरोधकांनी या ठिकाणी या उचललेल्या अफवा होत्या, त्यांना चांगलं माहिती होतं की दत्ता केळुस्कर हे या ठिकाणी निवडणूक लढवणार आहेत, त्यांना कसं मागे घ्यायचं हा त्यांचा प्रयत्न होता। परंतु आम्ही ह्या ठिकाणी जो विकास केला आहे, आमचे आमदार तमिलसेल्वम यांनी जो विकास केला आहे, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जो या ठिकाणी विकास झाला आहे, त्या विकासाच्या जोरावर आम्ही विधानसभेला 12,000 मतं घेतली आणि ह्या 12,000 मतांमध्ये आमचा विजय नक्की होता। परंतु माझ्या मित्रांनी या ठिकाणी उडी मारली आणि आमची जागा बळकावण्याचा प्रयत्न केला। हे सत्य त्याला पटलं नाही आणि त्यामुळे त्या लोकांनी वारंवार आमच्यावरती विरोध केले। आम्ही कुठेच नॉट रिचेबल नव्हतो, हे माझे सहकारी आहेत। आम्ही रोज सकाळी या ठिकाणी मॉर्निंग वॉकला येतो, तुम्हालाही माझे सर्व सहकारी मित्र ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी सांगतील। परंतु ज्या पद्धतीने तुम्ही हा सगळा 173 वॉर्ड क्रमांक महायुतीमध्ये शिवसेनेला सुटलेला होता, मोठ्या नेत्यांच्या चर्चेमध्ये ही शिवसेनेला जागा गेलेली होती, परंतु ऐन वेळेस भाजपचा तुम्हाला एबी फॉर्म देण्यात आलेला होता, तुमच्याकडनं एबी फॉर्म रिटर्न मागण्यात आला भाजपकडनं, तरी तो तुम्ही एबी फॉर्म जाऊन निवडणूक आयोगात सबमिट केलेला होता। तुमच्या विरोधात भाजपने पत्र दिलेलं होतं मुंबई भाजपकडनं। नक्की काय घोळ होता? तुम्हाला एबी फॉर्म भाजपकडनंच देण्यात आलेला होता की तुम्ही कलर झेरॉक्स त्याची जी आहे निवडणूक कार्यालयात जमा केलेली होती? भाजप हा माझा पक्ष आहे, परंतु ह्या संदर्भात मी तुम्हाला अधिक काहीच बोलणार नाही। जे सत्य तुमच्या समोर आलंय ते आपण काल दाखवलं। भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार म्हणून मला निवडणूक आयोगाने घोषित केलं, हेच सत्य आहे। बाकी मला ह्याविषयी काही बोलायचं नाही। परंतु तुमच्या पाठी पक्ष उभा राहील का? कारण की ज्या पद्धतीने सगळी जागा जी आहे ती महायुतीमधनं शिवसेनेला सुटली गेली, तुम्ही एबी फॉर्म भरला, तुमच्याकडे एबी फॉर्म आला, तुम्हाला अधिकृत घोषणा जरी झाली तरी तुम्हाला भाजप तुमचा पक्ष तुमच्या पाठीशी उभा राहणार काय निवडणुकीत? 100% राहणार। माझे प्रत्येक कार्यकर्ता माझ्या पाठी उभा आहे। भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे मी, माझी पत्नी उमेदवार आहे, आमची निशाणी कमळ आहे, त्यामुळे 100% भारतीय जनता पार्टी, मी महायुतीचा उमेदवार पण होऊ शकतो। आम्ही जिंकू। तुमचे नेते तुमच्या पाठी उभे राहणार का? तुमचे कार्यकर्ते उभे राहतील तुम्ही काम केलं म्हणून, परंतु तुमचे नेते उभे राहतील का? कारण की महायुतीमध्ये ही जागा शिवसेनेकडे गेलेली आहे। ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही आहे, पण मला 100% माहिती आहे की माझे नेते आमच्या पाठी 100% उभे राहणार। खरं तर अधिकृत उमेदवार शिल्पा केळुस्कर देखील आहेत। शिल्पा केळुस्कर जी, काय भावना आहेत? खरं तर तुमच्यावरती गुन्हा दाखल झालाय एबी फॉर्म चोरल्याचा भाजपचा। मी फक्त एवढंच म्हणेन की आज या ठिकाणी मी उभी आहे आणि ते फक्त आमच्या प्रतीक्षानगरच्या जनतेमुळे, त्यांच्या विश्वासामुळे आणि त्यांच्या खंबीर साथमुळे। बाकी आता जे काय होईल ते 16 तारखेला आपल्याला कळणारच आहे। परंतु तुम्ही 16 तारखेची वाट बघणार आहात, प्रचार तुम्ही करणार आहात, परंतु तुमच्या पाठीशी तुमच्या पक्षाचे नेते ठाम उभे राहणार का? हा विश्वास आहे का तुम्हाला? आज त्याच विश्वासाने मला इथे उभं केलंय, मी एवढंच म्हणेन। खरं तर त्यांचे समर्थक देखील आहेत, मॉर्निंग वॉकला आलेले काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। काय तुमच्या वॉर्डमध्ये पेच प्रसंग घडला की महायुतीमध्ये ही जागा शिवसेनेला गेली आणि दत्ता केळुस्कर यांच्या पत्नी भाजपचे आता अधिकृत उमेदवार राहिलेले आहेत? ॲक्च्युली कसं आहे माहीत आहे का, की दत्ता केळुस्कर हा एकदम तळागाळातला काम करणारा कार्यकर्ता आहे आणि तो अगदी 24/7 तो प्रत्येकासाठी तो धावून जातो खरं म्हणजे, आणि त्याचा अधिकार आहे तो। दुर्दैवाने जे काही घडलं ते अत्यंत दुर्दैवी आहे। सगळ्याच लोकांनी त्याच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे होतं, पण
त्याच्या पाठीमागे जनता 100% आहे आणि मला पूर्णपणे खात्री आहे की शिल्पाताई ज्या निवडून येतील अगदी 100% गॅरंटी आहे मला. परंतु महायुतीमध्ये रामदास कांबळे यांच्या पत्नीला देखील उमेदवारी मिळालेली आहे. शिवसेना अधिकृत धनुष्यबाण त्यांचं चिन्ह आहे. भाजप शिवसेना महायुतीमध्ये महापालिका निवडणूक लढते. आता तुमच्या वॉर्डमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना हाच सामना पाहायला मिळणार आहे. आणि काय वाटतं तुम्हाला, दत्ता केळुसकर यांनी कुठेतरी भाजपची फसवणूक केली असं वाटत नाही? नाही, गेले 30 वर्ष प्रतीक्षानगरमध्ये भाजप नव्हती, तर प्रतीक्षानगरमध्ये दत्ता केळुसकर यांनी घरोघरी जाऊन लोकांची समस्या सोडवलेली आहे. दिवस असून दे रात्र असू दे, दत्ता केळुसकरांना कधी आवाज दिले तर दोघंही नवरा बायको तयार असतात. शेवटी दत्ताला घर पण आहे, तरी ती बायको त्यांची पत्नी शिल्पा दत्ताराम केळुसकर ही सर्व घर ॲडजस्ट करून नवऱ्याबरोबर साथ देत होती आणि दत्तावर तिकीट मिळत नव्हते आणि नको नको ते आरोप करत होतो. दत्तावर अन्याय होत होता, पण शेवटी सत्याचा विजय होतो आणि आम्ही सर्व कार्यकर्ते आणि आमचे पक्षसुद्धा दत्ता केळुसकर बरोबर राहणार आणि शिल्पा केळुसकर राहणार. आणि या टायमाला आम्ही बहुमताने भाजप प्रणित शिल्पा केळुसकर यांना निवडून आणणार. खरं तर तुम्ही म्हणतात शिल्पा केळुसकर यांचा विजय होईल. रामदास कांबळे यांनी काम केलंय का गेल्या टर्ममध्ये? कुछ नहीं किया, कुछ नहीं किया, हम जानते ही नहीं उसे. खरं तर काम केलंय का रामदास कांबळे यांनी? रामदास कांबळेंनी गाडीची काच कधी खाली केली की ते विचारावं. माझा तर स्पष्ट हे विचार तुम्ही दत्ता केळुसकरांच्या समर्थक आहात म्हणून अशी उत्तर द्या. नाही, कोणालाही विचारायचं. रामदास कांबळे वॉर्डामध्ये किती वेळा दिसले आणि किती कामं दिसली. जुन्या 2022 ज्याला हे महानगरपालिका डिझॉल्व झाली त्याच्या अगोदरची ते कागदपत्र घेऊन येतात आणि नंतर सांगतात प्रशासनाकडनं मी कामं मंजूर करून आणली. ही कोणती बाब आहे? म्हणजे आता ज्याला प्रशासनाने कामं मंजूर केली होती, ज्याला दत्ता केळुसकर आमदार कॅप्टन तमिल सेल्वन यांनी जी कामं केली त्याच्यामुळे तर प्रभागात कामं दिसत होती आणि त्याचं श्रेय घ्यायला रामदास कांबळे नेहमी उभे असायचे की मी केलं, मी पत्र दिलं होतं. मग आता दत्ता केळुसकरांच्या पाठी भाजप उभी राहील का, ज्या पद्धतीने सगळ्या एबी फॉर्मचा घोळ झालेला होता? नक्कीच भाजपाने अधिकृत उमेदवारी म्हणून घोषित केलेलं आहे, यात कोणती शंकाच नाही आहे. खरं तर भाजप उभी राहील असं म्हणतात. ज्येष्ठ नागरिक देखील आहेत आपल्याबरोबर. रामदास कांबळेंनी काम केलं का गेल्या 4 वर्षाच्या टर्ममध्ये त्यांच्या काही? अजिबात केलेलं नाही. फक्त त्यांनी दिखावा केला, काही ठिकाणी बोर्ड लावले, परंतु दत्ता केळुसकर सारखा कार्यकर्ता जनमानसात फिरला आणि त्याने त्यांच्या समस्या सोडवण्याचा अगदी पुरेपूर प्रयत्न केला. एक सच्चा कार्यकर्त्याचं यश आता मिळालेलं आहे आणि मला 100% खात्री आहे की बहुमताने शिल्पा केळुसकर ताई निवडून येतील. खरं तर ज्येष्ठ नागरिक देखील दत्ता केळुसकरांची प्रशंसा करतात. परंतु दत्ता केळुसकर यांनाच विचारेल की भाजपबरोबर तुम्ही जगलरी केली असं वाटत नाही का? अजिबात नाही. परंतु मग तुम्हाला पाठिंबा कोणाचा आहे? कारण तर महायुतीमधनं तर सातत्यानं सांगितलं जातं की शिंदेच्या शिवसेनेला अर्थात इथचा उमेदवार जो आहे पूजा कांबळे यांना पाठिंबा आहे म्हणून. अजिबात नाही. भारतीय जनता पार्टीचा शिल्पा दत्ताराम केळुसकर हे अधिकृत उमेदवार आहेत आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टी तसेच म्हणजे समस्त मित्रपरिवार, ज्येष्ठ नागरिक, मॉर्निंग वॉकचा आमचा जो कट्टा आहे हे संपूर्ण आमच्या पाठीशी खंबीर उभे आहेत आणि येणाऱ्या 16 तारखेला भरघोस मतांनी शिल्पा दत्ताराम केळुसकर ही विजयी होणार आहे. परंतु तुम्हाला वाटत नाही तुम्ही एबी फॉर्मची चोरी केली की नाही केली, की तुम्हाला एबी फॉर्म फक्त पक्षाकडनं देण्यात आला? याचं उत्तर तुम्हाला महानगरपालिकेचे अधिकारी देतील. याचं उत्तर मी अजिबात देणार नाही. परंतु नक्की काय झालं घडलं की तुमच्या एबी फॉर्मवरती भाजपकडनं आक्षेप घेण्यात आला? ह्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या नाही आहेत. जे उत्तर तुम्हाला अपेक्षित होतं ते दिलं. येणाऱ्या महापालिकेमध्ये 16 तारखेला तुम्हाला या सर्व गोष्टींचं उत्तर मिळेल. नेते तुमच्या प्रचारात दिसतील, 100% भाजपचे नेते? 100% येणार. आम्ही संपूर्ण प्रयत्न करणार. आम्ही प्रत्येक आमच्या कार्यकर्त्यांसोबत प्रचार करणार. खरं तर काय समस्या आहेत प्रभागातल्या आणि कोणत्या समस्यांवरती ही निवडणूक लढली जाणार? आमच्या प्रभागातल्या सर्वात मोठी समस्या म्हणजे पाणी, रस्ते, पार्किंग आणि त्याच्यानंतर आमच्या इथे म्हणजे पावसाळा असून दे किंवा नसून दे पण सांडपाण्याचा हा प्रमाण खूप जास्त प्रमाणात आहे. मुख्यतः ही सर्वात जास्त ह्याच्या म्हणजे गंभीर अशी दखल घेण्यासारखी बाब आहे, ज्याच्यावरती आम्ही खूप जास्त प्रकारे फोकस करणार आणि हे सर्व सॉल्व्ह करायचे प्रयत्न करणार.
खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. दत्ता केळुसकर, शिल्पा केळुसकर आणि त्यांचे सगळे मॉर्निंग वॉकमध्ये येणारे सगळे सहकारी आपल्याबरोबर होते. दत्ता केळुसकर यांनी भाजपचा AB फॉर्म चोरल्याचा त्यांच्यावरती आरोप होता आणि त्या सगळ्या आरोपावरती स्पष्टीकरण जे आहे ते दत्ता केळुसकर यांनी दिलं आहे. आणि नक्कीच दत्ता केळुसकर यांच्या पत्नी शिल्पा केळुसकर या प्रभाग क्रमांक 173 मध्ये बहुमताने विजयी होतील असा विश्वास जो आहे तो या सगळ्या समर्थकांकडनं, त्यांच्या समर्थकांकडनं या ठिकाणी वर्तवण्यात आलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश रहाटेसह अक्षय मंगणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.